हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आत्ता आंब्याचा सीझन चालू आहे आणि मला एक रेसिपी खूप दिवसांपासून ट्राय करायची होती आंब्यापासून बनणारी. सो आज ती मी करणार आहे आणि म्हटलं की चला त्याचा व्हिडिओ बनवूयात आणि तो तुमच्यासोबत शेअर करूयात. तर जर मला ती रेसिपी चांगली जमली तर मी तुम्हाला नक्की सांगेल कशी होती आणि मग ती तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करून बघा. सो आता आपण स्टार्ट करूयात रेसिपी बनवायला. ओके. होते की माझा स्वयंपाक सगळा रेडी झालेला आहे आणि मग मी हे करणार आहे. सो इथे भाजी रेडी आहे, इकडे कुकर रेडी आहे आणि इथे जे आहे ते मी पोस्टिंग करून ठेवलेले आहे. हे सगळं रेडी आहे. मुलांसाठी लेस स्पायसी जी भाजी आहे ती तयार आहे. असा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर हे जे आंबे आहेत हे मी पाण्यात घालून ठेवलेले आहेत. याच्यासाठी मला लागणारे हे कोकोनट क्रीम. खरं तर कोकोनट क्रीम लागते आपल्याला, पण ही कोकोनट हे जे आहे ते कोकोनट मिल्क आहे. सो आणि महत्त्वाचं म्हणजे या रेसिपीसाठी लागणार आहे भात. आता तुम्ही म्हणाल आंबा आणि भात, तर बघूयात. खूप पॉप्युलर रेसिपी आहे, बऱ्याच जणांना आत्तापर्यंत कळलं पण असेल की मी कशाबद्दल बोलते आहे. ही रेसिपी ना खरं तर खूप सोपी आहे. याला खूप कमी वेळ लागतो, म्हणजे अगदी 10 मिनटात तुम्ही हे बनवू शकता बरं का. म्हणजे फक्त इन्ग्रेडियंटसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ना कोकोनट मिल्क म्हणजे नारळाचं दूध हे एवढंच तुम्हाला वेगळं लागणार आहे, बाहेरून आणावं लागणार आहे. आणि आंब्याचा तर सीझन आहे म्हणून सगळ्यांच्या घरात मला आता वाटतं की आंबे असणारच आहेत. सो शिजवायची गोष्ट म्हणजे फक्त याच्यात भात आहे. तर थायलंडचा जो स्टिकी राईस मिळतो तो आपल्याकडे नसेल ना, तर आपल्याकडे जो कुठला भात असेल, जो कुठला तांदूळ असेल तो शिजवायचा आणि त्याचा एक चिकटसा असा थोडासा भात बनवायचा, म्हणजे आपला घरगुती स्टिकी राईस होतो. आंब्याच्या फोडी पण आपण क्यूबमध्ये कट करून घ्यायच्या आहेत. आता मी ही फक्त एका माणसाला पुरेल एवढीच ही डिश बनवणार आहे, म्हणून मी थोडासाच भात घेते याच्यामध्ये आणि मग याच्यात ना थोडं थोडं करून हे कोकोनट मिल्क आपण टाकायचं आहे. जर तुमच्याकडे कोकोनट क्रीम इझिली अवेलेबल असेल ना, तर तीसुद्धा तुम्ही म्हणजे तीच वापरतात खरं तर, पण मी इथे कोकोनट मिल्क वापरते आहे. आणि जर कोकोनट क्रीम नसेल तर तुम्ही ह्या कोकोनट मिल्कचं ना याच्यामध्ये थोडंसं उकळी घेऊन त्याच्यात तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लावर टाकून आणि थोडीशी साखर टाकून तुम्ही थोडंसं घट्टपणा त्याला आणू शकता. पण आता माझ्याकडे एवढा वेळ नव्हता म्हणून मी डिरेक्टली याच्यामध्ये कोकोनट मिल्क टाकून दिलेलं आहे. सो आता याच्यात आपण थोडंसं पिठी साखर घातली आहे मी आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि हवं तसे आपण त्याच्यामध्ये हे जे नारळाचं दूध आहे हे मिक्स करायचं आहे आणि छान कन्सिस्टन्सी, असं क्रीमी कन्सिस्टन्सी आली पाहिजे असं ते करायचं आहे. आता हे आपण असंच थोडा वेळ मुरत ठेवणार आहोत. आता हे छान एक 10 मिनटं मुरल्यानंतर ना हे असं एका वाटीमध्ये फक्त शेप येण्यासाठी असं मी त्याच्यामध्ये थोडंसं असं दाबून भरती आहे आणि मग हे प्लेटिंग करताना मी असं प्लेटमध्ये हा भात असा घेणार आहे. हे बघा असं छान दिसतं आणि एका साईडला थोडासा हा भात ठेवलेला आहे मी आणि त्याच्या कडेने आपण ज्या आंब्याच्या क्यूब शेपमधल्या ज्या फोडी कापलेल्या आहेत त्या आपण इथं असं पसरवून ठेवणार आहोत. किती सोपी आहे रेसिपी, बघितलं ना, खूप कमी वेळ लागतो. सो तुम्हाला आत्तापर्यंत कळलंच असेल की मगाशी मी कुठली रेसिपी सांगत होते. तर ही आहे मँगो स्टिकी राईस आणि ही थायलंडची खूप पॉप्युलर डिश आहे. हे डिझर्ट आहे एक आणि हे आता आपण ट्राय करून बघूयात. आपल्याला आणखी थोडंसं कोकोनट क्रीम याच्यावर टाकायला लागणार आहे, म्हणजे एक फ्रेश टेस्ट येते. मस्त, खरंच छान लागते आहे. सो नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू. बाय बाय.